नमस्कार आणि आपण पाहत आहात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल। आजच्या ताज्या घडामोडी। उमरखेड तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने 200 रुपयावरून 300 रुपये तपासणी फी वाढ केली, परंतु ही तपासणी फी वाढ सामान्य लोकांना परवडणारी नाही। यामध्ये सामान्य जनतेची आर्थिक लूट होत आहे। कुठेतरी ही आर्थिक लूट थांबली पाहिजे, यासाठी आम्ही राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड, संपादक विजय कदम, पत्रकार अशोक गायकवाड, संपादक दिलीप मुनेश्वर यांनी उमरखेड तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष तथा सेवा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राम जाधव यांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेतली। पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया। असोसिएशनच्या वतीने रुग्णांना तपासणीमध्ये दरवाढ केली, या संदर्भात संबंधित डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत। सर, आपण जे दरवाढ केलेली आहे त्या संदर्भात स्पष्टीकरण द्या। आपण जी दरवाढ केली आहे ती 1 मार्च 2024 पासून केलेली आहे यावर्षी, आणि ही दरवाढ झालेली आहे ती आता मागील मला वाटतं 2016-17 नंतर झालेली आहे। त्यामुळे मागच्या 6-7 वर्षानंतर ही दरवाढ झालेली आहे। दरवाढ अचानक झाली असे काही नाही आहे, आणि दरवाढ खूप एक्सपोनेन्शियल अचानक खूप वाढीव झाली असं पण नाही आहे। मागचा जो आपला तपासणी शुल्क होता तो 200 रुपये होता कन्सल्टंटसाठी, आणि जे जनरल प्रॅक्टिशनर असतात त्यांच्यासाठी 100 रुपये होता, आणि यावेळेस ती दरवाढ फक्त 50-100 रुपयानं वाढ झालेली आहे। त्यामुळे अशी खूप जास्त वाढलेली आहे, आणि समाजाला किंवा सामान्य लोकांना त्याचा खूप नाहक त्रास होईल अशी काही त्याच्या मागची इच्छा नाही आहे। आणि तसं काही होताना आम्हाला काही मागच्या कारणात दरवाढ झाली आहे ती 1 मार्च 2024 पासून झाली आहे। आज आता जून संपत आलेला आहे जवळपास। त्यामुळे 4 महिन्यात कुठलंही असोसिएशन जेव्हा कुठलंही असं दरवाढ करतो तेव्हा त्यामागं आपण 2-4 महिने बघितल्याच जाते, आणि जर काही असं अडचण आली तर त्यावर काहीतरी विचार पण केला जाऊ शकतो। पण आता आज 4 महिन्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणी काही त्याबद्दल काही आक्षेप आलेला नव्हता, आणि तसं काही त्रास झाला नव्हता। त्यामध्ये दरवाढ आतापर्यंत कंटिन्यू आहे, आणि दरवाढ खूप काही आमच्या पद्धतीनं अशी खूप वाढलेली आहे असं काही आमच्या निदर्शनात आलं नव्हतं। सर, काही संघटनेनी जिल्हाधिकाऱ्याकडे दरवाढी संदर्भात काही निवेदन दिलेले आहेत। ते ज्यांनी दिलं आहे त्यांनी ॲक्च्युली आम्हाला भेटायला पाहिजे होतं अशी आमची एक माफक अपेक्षा होती। युनियनचा अध्यक्ष मी किंवा मला नसेल भेटायचं तर कुठले तरी आमचे पदाधिकारी, नसेल पदाधिकारी तर गावातले सन्माननीय सदस्य, त्याला जर त्यांनी निदर्शनात आणून दिली असती तर कदाचित ते तिथपर्यंत जाऊ पण शकले नसते। काही गोष्टी आमच्यात बोलून सॉल्व्ह होऊ शकल्या असत्या, पण आता त्यांनी तो पवित्र अवलंबला त्यामुळे मला त्याबद्दल काही माहीत नाही। आमच्या असोसिएशनला त्यांनी आतापर्यंत कुठलं लेखी आलेलं नाही, ना जिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा मग ना कुठल्या संघटनेमार्फत आमच्या असोसिएशनला तसं काही पत्र प्राप्त झालेलं नाही। सामान्य जनतेने समजा हे त्रास दरवाढीचा जर त्रास होत असेल आणि याची जर समजा चर्चा जर होत असेल तर या संदर्भात तुम्ही विचार करून दरवाढ कमी करणार का? नक्की करायलाच पाहिजे। आम्ही सामान्य जनतेसाठीच असतो। कुठलीही गोष्ट, कुठली वैद्यकीय संघटना म्हणा किंवा वैद्यकीय व्यवसाय करणारे कुठलेही लोक हे काय कुणाच्या विरुद्ध असतात किंवा सामान्य लोकांच्या भावनेच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करायचं असं काही आमची मानसिकता नाही आहे, आणि असोसिएशन यासाठीच असते। ते प्रायव्हेट लोक आहोत आम्ही काही शासकीय लोक नाही आहोत। ती शासकीय संघटना नाही, प्रायव्हेट संघटना आहे। तसा अधिकार असतो प्रत्येकाला काही कालांतरानं वाढवण्याचा, पण तरीही आम्ही तुम्ही सांगितलेल्या निवेदनानुसार आम्ही त्याच्यावर आमच्या असोसिएशन मार्फत जे काही मीटिंग होईल त्यामध्ये आम्ही चर्चा करू, आणि त्यामधून काय निर्णय घेईल ते तुम्हाला नक्कीच कळू। खूप मोठी गोष्ट नाही आहे। धन्यवाद सर।